महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मोदी झाले सरेंडर, विचारात घ्या सिलेंडर। मोदी झाले सरेंडर, विचारात घ्या सिलेंडर। मोदी झाले सरेंडर, विचारात घ्या सिलेंडर। मोदी सरकारचा मोदी सरकारचा या सरकारचं करायचं काय? मुख्यावर तपास। या सरकारचं करायचं काय? काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा महिलांचे हाल करणाऱ्या सरकारचा महिलांचे हाल करणाऱ्या सरकार। जिल्हाधिकारी कार्यालयावर तुम्ही म्हणजे आज बघा महिलांवर अशी परिस्थिती आली की सिलेंडरसाठी लाईन दिसत आहे। जेव्हा पंतप्रधान मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी नोटबंदी केली होती। नोटांसाठी लाईन लागली। त्या नोटबंदीमध्ये बऱ्याच जणांचे जीव गेले कारण तिथे धावपळ होत होती। कोविडमध्ये ऑक्सिजन मिळत नव्हता, ऑक्सिजनसाठी लाईन होती। बँकेमध्ये तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना KYC करायसाठी सुद्धा लाईन आहे। आज महिलांची दैनंदिन अवस्था अशी करून टाकली आहे मोदी सरकारने। या कारण घरात जेव्हा सुरुवात होती सकाळपासून ती सिलेंडरपासून होते आणि चहा पाणी जे दैनंदिन कुटुंबाचे जी सुरुवात असते ती त्या सुरुवातीसाठी सिलेंडरचे हाल करून टाकले। म्हणजे 25 दिवसामध्ये सिलेंडर मिळणार, 45 दिवसामध्ये ग्रामीणमध्ये सिलेंडर मिळणार। जे लोक एका रूममध्ये भाड्याने राहतात किंवा एका रूममध्ये राहतात तर ते चूल कुठे पेटवणार आहे? म्हणजे आता चुलीचं तर हे नष्टच झालं आहे, पण सिलेंडर जर मिळाले नाही तर दैनंदिन अवस्था शहरामध्ये काय होईल महिलांची? म्हणजे आज बघतोय आपण सिलेंडरसाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागत आहे, तिथे सुद्धा लाईन लागलेली आहे। म्हणजे अशी अवस्था शहरामध्ये भारतामध्ये निर्माण या मोदींनी करून ठेवलेली आहे। याची व्यवस्था त्यांनी आधी लावायला पाहिजे होते। म्हणजे याचा सर्वात जास्त पडी महिला पडत आहे कारण महिलांना त्यांचं कुटुंब चालवावं लागते, घर चालवावं लागते, तर ते कशी बेकार परिस्थिती पुढे होणार त्यांची। या सगळ्या गोष्टीला महिलांना सामोरं जावं लागते आहे। नाही आता बघा ना, म्हणजे सिलेंडरचं तुम्ही सगळीकडे बघताय। म्हणजे आता जे मुलं जे शिक्षणासाठी चाललेले आहेत मुलांचं सर्वप्रथम हॉटेल बंद होत आहे, ज्या खानावड्या आहे कारण तिथे सिलेंडरचं शॉर्टेज आहे। जिथे 120 रुपये थाली जेवण होतं त्या मुलांना जे शिक्षणासाठी त्यांचा थोडका पैसा असतो, जिथे आईवडील पाठवत असतात तिथे त्यांना 250 रुपये थालीने त्यांना जेवण घ्यावं लागतं। म्हणजे किती दैनंदिन अवस्था म्हणजे महिलांची तर आहेच आहे, यामध्ये मुलांचे पण हाल आहे। म्हणजे व्यावसायिकांवर सर्वात प्रथम याचा पण मोठा परिणाम होणार आहे कारण हॉटेल जवळपास बंद होत आहे आणि ग्रामीणमध्ये ज्या काही गोष्टी होणार आहे, ग्रामीणचा तर विषयच नाही, शहरात सर्वप्रथम जे शिक्षणासाठी मुलं चालले त्यांचे पण हाल होणार आहेत। अमरावतीत LPG टंचाईचा भडका, काँग्रेसच्या चुलीवर पोळ्या भाजून अनोखा निषेध। अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती LPG सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालाय। या टंचाईमुळे संतप्त झालेल्या अमरावती शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी महिलांनी भर रस्त्यात चुलीवर पोळ्या भाजून सरकारच्या धोरणांचा आणि सिलेंडर टंचाईचा जाहीर निषेध केला। महिलांचा आक्रोश आणि जाहीर निषेधाच्या घोषणा। सिलेंडर वेळेत मिळत नसल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट आणि नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे। या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। केंद्रातील सरकारचा जाहीर निषेध, सिलेंडर टंचाई दूर करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। आंदोलनातील ठळक बाबी: अनोखे आंदोलन, गॅस सिलेंडर नसल्याने महिलांना पुन्हा जुन्या काळातील चुलीकडे वळावे लागत असल्याचे दर्शवण्यासाठी रस्त्यावर चूल मांडून पोळ्या लाटण्यात आल्या। रिकाम्या सिलेंडरची अंत्ययात्रा, काही कार्यकर्त्यांनी रिकामे सिलेंडर डोक्यावर धरून प्रशासनाचा निषेध केला। प्रशासनाला इशारा, अमरावती जिल्ह्यातील गॅस पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे। जनसामान्यांचे हाल, LPGच्या टंचाईमुळे केवळ सामान्य नागरिकच नाही तर छोटे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत। महागाई आधीच गगनाला भिडली असताना आता हक्काचा गॅस मिळवण्यासाठीही रांगा लावाव्या लागत आहेत। काही किंवा काळ्या बाजारातून सिलेंडर घ्यावा लागत आहे, अशी संतप्त भावना आंदोलक महिलांनी व्यक्त केली। या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, मात्र महिलांचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकही या विषयावर प्रशासनाकडे दाद मागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी दीपक थोरात, अमरावती।